नमस्कार रसिक हो, मी माझी मृत्यूदूत ही कथा वाचते आहे. गगन में था रवि चंद्र दीपक, बन तारका मंडला जनक मोती, धूपमल आणलो पवन चवर करे. सुरमित गुरुग्रंथांची आरती करत होती. विलक्षण श्रद्धेचा, निरांजनाच्या आभेत उजळून निघणारा भाव तिच्या चेहऱ्यावर पसरला होता. वाहेगुरु, माझी वाट संपत आली आहे. आता तुझ्या पायाशी येऊन ठेपायची वेळ आली आहे. एकच मागणं गुरु, माझ्या पोराला सुबुद्धी दे. तो काय करतो आहे, कोणत्या मार्गावरून चालतो आहे हे त्यालाच कळत नाही. ही वाट खरी नाही, ही माणसाची वाट नाही हे त्याला कळू दे. आपले थरथरते हात जोडून कापऱ्या आवाजात सुरमीत देवाला साकडं घालत होती. वाहेगुरु, कुणीतरी तीर मारून ठेवलाय. माझ्या मरायच्या आधी तो तीर काढा. माझ्या पोराला रस्ता दाखवा. ताईजी, चलो खाना खा लेंगे. मी थांबले. सुनीत कौर, तिच्या धाकट्या दिराची मुलगी, येऊन तिला म्हणत होती. सुनीत, मी आधी माझी साडी पिळून टाकते, मग जेवल्यावर नको वाटतं. बरं, लवकर आटपा ताईजी, मी पान वाढून ठेवते हां. म्हणत सुरमीत उठली, बाहेर अंगणात आली. तिनं नजर टाकली आणि सहज वर पाहिलं आणि ती तटकन उभी राहिली. समोर अजित कौर होती. तिच्या अंगणात पुढ्यामध्ये भांड्याचा ढीग पडला होता. बाजूला बगण्यात पाणी होतं. अजित मात्र ते सगळं काम करायचं विसरून शुंठ्यात दृष्टी लावून बसली होती. तिचा सिंदूर नसेला पांढरा फटक भांग अंगावरच्या कपड्यांसारखीच तिची चेहऱ्याचीही रया गेली होती. सुरमीतला वाटलं तिच्याजवळ जावं, तिला जवळ घ्यावं, तिला भरपूर रडून घे म्हणावं, तिच्या अश्रूंना वाहायला आपली कूस द्यावी. पण या विचारासरशीच सुरमीतची मान खाली गेली. तिच्या मनात अपराधी भाव उसळून आला. आपल्या मुलानं, जगजित सिंगनं हिच्या भांगातला सिंदूर पुसलाय. तिचं घर उजाड केलं. कोवळ्या वयात तिचं आयुष्य भयान एकटं करून टाकलं. शेतात राबणारा तिचा नवरा जगजित सिंगची गोळी छातीत लागून एका क्षणात होत्याचा नव्हता झाला. गरिबी होती, पण सुख होतं, हास्य होतं. पण आता ते सगळं संपलं. मा, मला जेवण दे ना, भूक लागली आहे. अजित कौर भानावर आली. मा म्हणत त्या येवलाशा पोरानं पाठीमागून तिच्या गळ्याला मिठी मारली. हां बेटे, भूक लागी ना मा. क्या मैं दूँ तुझे. तिनं मुलाला जवळ घेतलं आणि पाणावल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. अगतिकपणे तिनं मुलाला जवळ ओढलं आणि त्याचाच आधार घेतल्यासारखी त्याच्या डोक्यावर आपली मान टेकवली. हा मा, मुझे भूक लगी है, कुछ तो दे. बेटा, अरे काही नाही रे, मी ना बघते शेजारी काही. म्हणत ती उठली आणि तिचं लक्ष सुरमीतकडे गेलं. पाहता पाहता ते पाणी पुन्हा डोळ्यांच्या खोल विहिरीत लपलं तसं गेलं आणि संतापाच्या ज्वाळा बाहेर पडल्या. दिल को ठंडक पहुंच रही होंगी करमजली. तिनं किंचाळत म्हटलं, अगं भुकेनं माझं लेकरू तडफडतंय. माझ्या पोटात 2 घास नाहीत आणि तुला आनंद होत असेल ते पाहून. तुझ्या त्या पोट्ट्यानं माझा सुहाग ओढून नेला, माझ्या डोक्याचं छप्पर काढून नेलं आणि मला इथं जळत ठेवलं. दे दे ना माझा नवरा वापस. देतेस. संतापानं तिचा चेहरा लाल भडक झाला होता. सुरमीत काही न बोलता साडी तशीच टाकून आत आली. ताईजी, चलो खाना खा लो ना. नको, मला इच्छा नाही आहे. अहो ताईजी, तिचं बोलणं नेहमीचंच झालं आहे. तुम्ही एवढं का मनाला लावून घेता. बाई, अगं तिचं बोलणं नाही गं, तिची भूक, तिच्या पोराची भूक माझ्या मनाला छळते आहे. ती भुकेजली पाणी पिऊन जगते आणि आपण इकडे जेवणं मला अपराधी वाटतंय गं. माझ्या पातकी पोरानं तिच्या तोंडचा घास ओढून नेलाय. म्हातारी गप्प बसली, पण तिला चैन पडत नव्हतं. तिनं उठून पुन्हा बाहेर जाऊन पाहिलं. अजित कौर तशीच पडली होती. तिचा मुलगा अंगणातली माती तोंडात घालत होता. सुरमीतला राहवलं नाही. तिनं एका ताटलीत पोळी भाजी ठेवली
ती हळूच पुढे गेली. तिनं इशाऱ्यानंच मुलाला जवळ बोलवलं. तिच्या हातात अन्न पाहून तो पळत आला. घे बेटा, खा, आणि न तुझ्या माला पण 2 घास खाऊ घाल. सुरमीतनं हळूच सांगितलं. पोरानं मान हलवली, पण जाता जाता त्यानं बका 2 घास तोंडात कोंबले. मा ये देख. अजित कौरनं कसंबसं डोळे उघडून पाहिले. कुणी दिलं? मुलानं केवळ इशारा केला. त्या निर्लज्ज म्हातारीनं दिलं. फेक ते, म्हणत तिनं ताट बाजूला फेकलं. मा क्यों फेका? मुलगा भुकेनं कळवळून रडला. भीक देते का गं? दे ना, माझ्या सुहागची भीक दे, ती म्हणाली. सुरमीत काही न बोलता आत गेली. अजित कौरचा मुलगा रडत होता. थोडा वेळानं ते रडणं संपलं. सुरमीतनं हळूच वाकून पाहिलं आणि ती पाहत राहिली. ते खालचं जमिनीवरचं विखुरलेलं अन्न अजित कौरचा मुलगा खात होता. शरीराला ओढत अजित कौरही तिथवर पोहोचली. ह्या क्षणी केवळ भूक तिला जाणवत होती. तिनंही खाली पडलेला पोळीचा तुकडा उचलला. कुणी बघतंय का म्हणून सुरमीतच्या अंगणात पाहिलं, आणि कुणी नाही हे पाहून तो तुकडा आपल्या तोंडात टाकला. वाहेगुरु, वाहेगुरु. डोळ्यातलं पाणी मुक्तपणे वाहू देत सुरमीत मनाशी पुटपुटली. पोरीवर काय वेळ आणली, केवढा संताप आणि केवढी लाचारी. जगजीत, अरे काय केलंस हे? अरे किती मारली, अरे किती माणसं मारली अशी? केवळ एक माणूस तू मारत नाहीस. केवळ एका माणसाच्या मरण्याशी हे दुःख संपत नाही. त्या माणसाच्या मरणानं त्याची आपली माणसं मरत राहतात, दुःखानं मरत राहतात, भुकेनं मरत राहतात, पोरकेपणानं मरत राहतात, काही कारण नसताना. चला ताईजी, जेवून घ्या. हां चल बाई, आता तिच्या पोटात घास गेला ना, आता मी खाईन. दुसऱ्या दिवशी अजित कौरची लगबग चालली होती. भराभर तिनं आवरलं. ती आपल्या पोराला घेऊन बाहेर पडली. ताईजी, अहो आज शेजारची बाई सांगत होती की अजितनं कोणत्या तरी ढाब्यावर काम पकडलंय, पोळ्या करते. काय? ढाब्यावर? सुरमीतनं आपल्या धडधडत्या छातीवर हात ठेवला. अगं ढाब्यावर कसले लोक येतात, ट्रकवाले येतात, खातात पितात, आणि ही पोरगी तिथे? अगं गिधाडांच्या वस्तीतच गेली की ही. काय करणार ताईजी, लाचारी आहे, काहीतरी काम करायलाच हवं ना. ना शिकलेली, ना काही कामधंदा. पोटासाठी काही तर करावं लागेल तिला. आणि तेवढ्यात शेजारचा मुलगा पळत आला. ताईजी. अरे काय रे? अहो तुमच्या जगजीतचा फोटो आलाय छापून पेपरमध्ये. काय? जगजीतचा फोटो? बघू, म्हणत सुरमीतनं पेपर हातात घेतला. ती वाचू लागली आणि वाचता वाचता तिचे हातपाय कापू लागले. जगजीतला पकडून देणाऱ्याला सरकारनं 1 लाखाचं इनाम जाहीर केलं होतं. पेपरमधला जगजीतचा अगदी बेदरकार चेहरा पाहून तिला संताप आला. अजित कौरसारख्या प्रत्येकीचा अश्रू उकळत्या थेंबासारखा याच्या अंगावर पडू दे आणि तडफडत तो मरू दे. ग्रंथसाहेबावर डोकं ठेवून ती मुलाला शिव्याशाप देत राहिली. 3-4 दिवस गेले. अजित कौर पुन्हा दुपारची अंगणात बसलेली, शून्यात दृष्टी लावून. अगं, ह्या अजित कौरनं सांगितलं कोणा होत्या धाब्यावर काम करायला? कुणीतरी शेजारची बाई येऊन बोलत होती. अगं काय करणार होतं दुसरी ती? अगे धाब्यावर ते लोक कसे असतात तिला ठाऊक नाही का? पोट ग बाई फार वाईट असतं, आणि त्यात त्या पोराची भूक. धाब्यावरच्या ट्रक ड्रायव्हरनं अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला म्हणे. आता प्रयत्न केला की अतिप्रसंग करून मोकळा झाला ते देव जाणे. सुरमीतला अजित कौरला आपल्या पदराआड घ्यावं वाटत होतं. सुरमीतनं तपकात फुलं ठेवली, बत्ताशांचा पुडा ठेवला. कंवरजी, मी गुरुद्वारात जाऊन येते. हां ताईजी, जपून जा, दिवस चांगले नाहीत. सुरमीत गुरुद्वारात पोहोचली. तिने प्रवेशद्वाराशी असलेल्या हौदालगत पाय धुतले आणि ती वळणार तोच 2-4 जणांनी तिला पाहिलं. एकमेकांशी खाणाखुणा झाल्या आणि एक वृद्ध माणूस अखेर उठून सुरमीतजवळ आला. भाभीजी. हां जी. भाभीजी, तुम्ही गुरुद्वारात जाऊ नका बरं का.
का हो जसपिंदरजी? भाभीजी, अतिरेक्यांच्या नातेवाईकांना गुरुद्वारात प्रवेश नाकारण्यात आला आहे. सुरमीच्या पायातली शक्ती गेली, ती मटकन खाली बसली. जसबिंदरजी, माझी काय चूक आहे सांगा बरं. चूक तुमची नाही भाभीजी, पण या अतिरेक्यांना कळायला हवं आहे की आपल्या वागणुकीचे परिणाम आपल्या नातेवाईकांनाही भोगावे लागतात. आणि कुणी सांगावं हो, रात्री तुमचा जगजित सिंग आश्रयाला तुमच्या दाराशी येत असेल. अहो, हा जगजित माझा कुणीही नाही आहे, मेलाय तो माझ्यासाठी. असं तुम्ही म्हणता, पण असं जग थोडीच म्हणतं. आणि माफ करा भाभीजी, हा पंचांचा फैसला आहे. मी सगळं जाणतो, पण मी काही करू शकत नाही. सुरमीतनं मान खाली घातली आणि तेवढ्यात तिचं लक्ष ग्रंथसाहेबाच्या सभामंडपाकडे गेलं. सभामंडपाची स्वच्छता अजित कौर करत होती. ही काय करते इथे? अजित कौरला इथली साफसफाई करायला दिली आहे. त्या बदल्यात इथला ग्रंथसाहेबाचा चढावा ती नेते. सुरमीतनं एक उसासा सोडला आणि तिची दृष्टी चमकली. भाईसाहेब, एक काम कराल? हां, सांगा ना भाभीजी. सुरमीतनं आपल्या गळ्यातली सोन्याची साखळी काढली. भाईसाहेब, हे आता एवढंच माझ्याकडे उरलं आहे हो. तिला ते चढावा म्हणून तिला द्याल का? पण फक्त मी चढवले असं नका सांगू हं. पोरगी घेणार नाही ते. सुरमीतच्या मनात काय आहे ते जसपिंदरनी ओळखलं. मुलानं केलेल्या पापाची भरपाई करताय का? नाही हो भाईसाहेब, तिच्या सौभाग्याची भरपाई मी कशी करू शकेन? पण तिचे हाल नाही बघवत आहेत. तिचा स्वाभिमान अजूनही जागू नये. तिचा कणा तुटायला नको भाईसाहेब. आणि तो तुटला ना तर अजित कौर संपून जाईल. भाभी, परमेश्वर तुमचं ऐकेल, एवढं लक्षात ठेवा. रात्रीची वेळ, मध्यरात्र झालेली आणि दारावरची दणकट थाप पडली. ताईजी, बघा रात्रीचं कोणीतरी आलंय हो, कंवरजीत म्हणाली. घाबरू नको हां, मी बघते म्हणत सुरमीत उठली. तिनं दार किलकिलं केलं. तशी पटकन दार उघडत बाहेरची व्यक्ती आत आली आणि तिनं पटकन दार लावून घेतलं. जगजित, तू? मा आपल्या आईला बलदंड कवेत घेत जगजित म्हणाला. अगं मा, किती दिवसांनी भेटतो आपण. तेवढ्यात कंवरजीत बाहेर आली आणि जगजितला पाहून क्षणभरच तिच्या चेहऱ्यावर हास्याच्या रेषा उमटल्या आणि दुसऱ्या क्षणी तिचा चेहरा त्रस्त झाला. भैया, तू इथे? अरे, सरकारनं 5 लाखाचं बक्षीस लावलं आहे तुझ्यावरती, माहिती आहे का? हो, आणि म्हणूनच मी घरी येईन असं कुणालाही वाटणार नाही. मी एखाद्या दिवस राहीन आणि निघून जाईन. मला घरची आठवण येत होती गं. सुरमीत जळशीळ उभी राहिली. हा समोरचा मुलगा, माझ्यात आणि ह्याच्यात असलेली मनाची नाळही तुटली. मी काय एवढे निर्विकार झाले. मा, कैसी है तू? बोल. जिंदा हूँ बेटा. जगजितनं तिच्या खांद्यावर हात ठेवले. तिनं जगजितचे हात दूर सारले. त्याच्या हाताला रक्ताचा वास तिला जाणवत होता. बैठ ना मा. त्यानं तिला बसवलं. तो तिची बोटं आपल्या केसातून फिरवतील याची वाट पाहत होता, पण तिचा हात अबोल राहिला. आता काय समजवायचं याला? आता याच्यासाठी उरलंय केवळ एक प्रायश्चित्त. मा, बोल ना काहीतरी. अगं, मला बघून तर तू हरवूनच गेलीस. हो बेटा, तुझ्या येण्यानं मी हरवून गेले. अपने आप को ढूंढने की कोशिश कर रही हूँ बेटा. माँ, मैं थक गया हूँ बहुत. मैं जानती हूँ. खूप ओझं वाढलं आहे बेटा तुझ्यावर. हां माँ, अगं खूप काम वाढलं आहे, जिम्मेदारी वाढली आहे. त्याच्या डोळ्यात स्वतःच्या कर्तृत्वाची स्फुल्लिंग तडतडत होती आणि तिच्या शांत नजरेत ती स्फुल्लिंग वेढली जात होती. खरंय, जिम्मेदारी वाढली आहे तुझी. यमानं आपला मृत्यूदूत म्हणून तुला निवडलं आहे ना, वाढणारच जिम्मेदारी. अरे भैया, काय सांगू तुला. अरे, आम्हाला गुरुद्वारात प्रवेश बंद. कंवरजीत बोलू पाहत होती, पण पटकन तिच्या तोंडावर सुरमीतनं हात ठेवला. पाहता पाहता जगजितचा चेहरा लालबुंद झाला. कुणी केला तुम्हाला प्रवेश बंद? सर्व बिरादरीनं केला आहे. एकेकाला गोळ्यांनी भाजून काढतो, तो तावानं उद्गारला. मला कोणाचीच शिकायत नाही आहे बेटा. गुरुद्वारात परमेश्वर असतो असं थोडी आहे. प्रत्येक घरात ग्रंथसाहेब आहे. प्रत्येकाचं हृदय एक ग्रंथसाहेब आहे. अरे, गुरु गोविंद सिंगांची शिकवण तर आम्ही आचरणात आणतोय बेटा.
गुरु गोविंद सिंगांनी परकीय आक्रमणाला तोंड दिलं होतं. इथं कोण परक आहे रे? अजित कौरचा नवरा परक आहे? मरणारी माणसं परकी आहेत? मग आपली कोण आहेत? बेटा एक काम कर ना. काय? एक गोळी माझ्या पण छातीत उतरवणार आहे. मा चल जाऊ देते, मला खूप भूक लागली आणि मला काहीतरी खायला कर. रोटी, मूंग की दाल. खूप दिवसात तुझ्या हातचं काहीच खाल्लं नाही आहे. सुटका झाल्यासारखी सुरमीत उठली. तिनं चूल पेटवली. चुलीत ज्वाळा चेतू लागल्या. जगजीत पोटभर जेवला. त्यानं तृप्तीचा ढेकर दिला. मा बहुत नींद आ रही है, चल तुझ्या मांडीवर झोपव बरं मला. सुरमीतच्या मांडीवर डोकं ठेवून थकव्यानं तो बेशुद्ध झाल्यागत झोपला. त्या भरात आपली माची प्रेतवत भावनाशून्य कूसही त्याच्या लक्षात नाही आली आणि जगजीत घोरू लागला तशी सुरमीतनं त्याचं डोकं खाली ठेवलं. ती उठली. जगजीत, ओ जगजीत, तिनं हाक मारली. पण त्या हाकेला प्रतिसाद होता केवळ त्याचं घोरणं. ती खोलीबाहेर आली. तिनं कोनाड्यातलं कुलूप काढलं, खोलीला कुलूप लावलं. ताईजी, ताईजी कहाँ जा रहे हो इस समय? तुला माझी कसम आहे कवर, मी परत येईपर्यंत तू तोंड उघडायचं नाही. ताईजी का? ते नंतर कळेल. माझी शपथ लक्षात ठेव मात्र. सुरमीतच्या मनात काय चाललंय ते कवरच्या लक्षात नव्हतं येत. सुरमीतनं अजित कौरच्या दाराशी येऊन हळूच हाक मारली. कुणा स्त्रीची हाक आहे हे जाणून अजित कौरनं निशंकपणे दार उघडलं, कंदिलाची वाट वर केली आणि सुरमीतला पाहून ती दचकली, संतापानं डबरून आली. तू कैदाशिणी? आणि सुरमीतनं पटकन तिच्या तोंडावर हात दाबला. पोरी गप्प हो, मला तुझ्या आई समज आणि चल. कुठे? विचारू नकोस आणि वेळ पण दौडू नकोस. अरे पण का? चल बेटा. अजित, बेटी, गुरु महाराजांची शपथ आहे तुला. अगं तुझंच भले, माझ्यावर विश्वास ठेव. ह्या म्हातारीच्या पांढऱ्या केसांवर विश्वास ठेव. काहीशी साशंक तरी निश्चिंत असलेली अजित कौर तिच्या मागोमाग पळू लागली. हे काय? अहो पोलीस ठाण्यात. पोलीस ठाण्याच्या दाराशी आल्यावर आश्चर्यानं अजित कौरनं विचारलं. सुरमीतला धाप लागली होती. तिचे शब्दही नीटसे ओटाबाहेर पडत नव्हते. डोळे मात्र अश्रूंचा पूर वाहत होते. बेटी, अजित, तुझा सुहाग मी तुला नाही देऊ शकत, पण तुझे कष्ट, तुझे फरफटही मी नाही पाहू शकत ग. सुरमीत कशीबशी बोलत होती. आवेग तिच्या कंठाशी आला होता. बेटा हे बघ, जगजीतवर 5 लाखाचं बक्षीस आहे. जा पोलिसांना सांग. जगजीत माझ्या घरात झोपलाय. जा बेटा, तुला 5 लाख रुपये मिळतील. ही घे खोलीची किल्ली. तो निवांत झोपलाय. जा बेटा. तिचं बोलणं ऐकून अजित अवाक झाली. वेळ नको घालव. अगं जगजीत उठला ना आणि त्याला काही कळलं तर तो दार तोडून निघून जाईल. पण सुरमीत, दादीजी. आता मात्र सुरमीतनं तिला ओढून ठाण्यात नेलं. ठाणेदारजी, जगजीतचा पत्ता सांगणाऱ्याला तुम्ही 5 लाख रुपये देणार आहात ना? हाँ माताजी, 5 लाख रुपया और बताने वाले का नाम भी हम छुपा के रखेंगे. तो इसका नाम लिख लो. हिचं नाव आहे अजित कौर. हा नाम तो लिखा, पण हिचा पत्ता, जगजीतचा पत्ता सांग बेटा, घाबरू नको. आणि जा त्यांच्यासोबत. चलिए थानेदार साहब, चलो मैं बताती हूँ. कापऱ्या ओठांनी अजित कौर कसंबसं म्हणाली. 4 पोलीस इन्स्पेक्टर आणि अजित कौर जीपमध्ये बसले, अगदी घाईनं. आणि सुरमीत पायातली शक्ती गेल्यासारखी ठाण्याच्या दाराशीच उभी राहिली. जीप पुढे जात होती. अजितनं व्याकुळपणे सुरमीतकडे वळून पाहिलं. जीप वळण घेऊन दृष्टिआड झाली. आता मात्र सुरमीत कोसळली. जमिनीवर डोकं ठेवून गदगदून रडू लागली. अंगावरची पांढरी वस्त्र, डोक्यावरची पांढरी ओढणी. या क्षणी सुरमीतचं शरीर एखाद्या गदगदणाऱ्या जिवंत कबरीसारखं वाटत होतं. या क्षणी सुरमीतचं शरीर एखाद्या गदगदणाऱ्या जिवंत कबरीसारखं वाटत होतं. धन्यवाद.